मी आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये. तर मी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग झालेलो आहे आणि आता टाईम झालेला आहे जवळपास 12+. तर या ठिकाणी माझ्यासोबत उपोषणकर्ते आहेत आणि या ठिकाणी आपले जे विद्यार्थी आहेत, समाज बांधव, तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर आपण या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की या ठिकाणी हे का बसलेले आहेत. तर आपण चला माहिती घेऊयात. तर दीदी, याच्यामध्ये दीदी तुमचं काय नाव आहे? कावेरी पाटील. कुठून आहात आपण? नाशिक. या ठिकाणी कसं काय तुम्ही? या ठिकाणी मी तर पहिल्या दिवसापासूनच आहे, तुम्ही इन्स्टाला बघत असाल माझे व्हिडिओज वगैरे. हो. आणि आज माझी जी बेस्ट फ्रेंड आहे लहानपणाची, पूनम जाधव, म्हणजे लक्ष्मी म्हणते मी तिला, तर आम्ही बालवाडीपासून सोबत आहे आत्तापर्यंत. तर ती उपोषणाला बसली आहे. तर मी म्हणजे आता तिच्यासाठी थांबली मी, आणि सगळे आम्ही इथे कधीपासून सोबत आहेत. तर सगळे आता फ्रेंड्स झालो आहे, ग्रुप झाला एक, आणि ते चांगल्यासाठीच हे सगळं करत आहे, स्टुडंटसाठी, समाजासाठी. तर मी त्यांच्या सपोर्टमध्ये बसली. दीदी तुमचं काय मत आहे यावरती? आमचं मत असं आहे की हे सर्व जे उपोषणाला बसलेले आहेत ते आपल्याच समाजासाठी बसलेले आहेत. आपल्या ज्या बहिणींसोबत जो अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बसलेले आहेत. सो आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथं त्यांच्यासोबत आहेतच. बरोबर, ठीक. तर आपण उपोषणाला तुम्ही बसलेला आहेत, तुम्ही पण. तर आपण यांची प्रतिक्रिया शेवट जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपल्यासोबत अजून समाज बांधव आहेत. तुमची काय प्रतिक्रिया यावर, तुमचं काय बोलायला? माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारला थोडी पण लाज नाही वाटत आहे. 2 टाईम मोर्चे काढून झाले तरी सरकारची प्रतिक्रिया नाही येते. आमचे स्टुडंट ते उपोषणाला बसले, त्यांना काय झालं तर सरकार भरून देणार आहे का? सरकारने का बरं आमच्या मागण्या पूर्ण करत नाही? थोड्याच तर मागण्या पूर्ण करून द्या, एवढीच विनंती, बस, बाकी काय नाही. कधीपासून चालू आहे आंदोलन? आता तरी म्हणजे 18 तारखेपासून तर चालूच आहे, कंपल्सरी चालू. 18 तारखेपासून चालूच आहे. आधीपासून होतं, पण मग 18 तारखेपासून तर सगळ्यांनाच दिसतंय की आंदोलन चालू आहे असं. तर सरकारला थोडं पण कळत नाही की समजत नाही आहे की पोरं मरतील, तब्येती बिघडतील, काय होईल पोरांना, काहीच नाही समजत आहे सरकारला. सरकारने मागण्या पूर्ण करून द्याव्या, आमच्या पोरांचं उपोषण तवाच सुटल, बस एवढंच. ठीक आहे. तुमचं काय याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? जोपर्यंत हा सरकार आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे चालूच राहील. असं आहे का? तुम्हाला काय बोलायचं यावरती? तुम्ही या आंदोलनामध्ये कधीपासून सामील आहात? माझं नाव शीतल तडवी आहे. मी प्रॉपर नंदुरबारची आहे. मला या प्रोग्राममध्ये यायला 2-3 दिवस झाले. तर हे जे चालू आहे ते आपल्या आदिवासी समाजासाठी, आदिवासी विद्यार्थींनीसाठी, आणि जे काही मागण्या आहेत ते सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे. आणि त्यासाठी मग हे जे विद्यार्थी आहे, फ्रेंड्स आहे माझे, राहुल पावरा, ते दिदी, हे दादा, ते उपोषणाला बसलेले आहे. तर लवकरात लवकर सरकारने ते मागण्या पूर्ण करावे, हीच माझी नम्र विनंती. धन्यवाद. तर आपण आता उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधूयात. तुमचं नाव काय आहे दादा? माझं नाव आहे राहुल पवार. कुठून आहात तुम्ही? मी प्रॉपर नंदुरबारचा आहे. एज्युकेशन माझं उत्तर प्रदेश, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला. तुम्ही स्टुडंट आहात का? येस, स्टुडंट. तर मग तुम्हाला हे पावलं का उचलावे लागलेत? की कशाप्रकारे हे सरकार जे आदिवासी विद्यार्थी आहे त्यावर अत्याचार अन्याय करत आहे. तुम्ही मागील बघितलं की मागील 2 वर्षात आदिवासी विद्यार्थी जे आश्रमशाळेमध्ये शिकतात त्यांची संख्या लगभग 584 विद्यार्थ्यांची मृत्यू झालेली आहे. हा आकडा आमचा तुमचा नाही, तर हा आकडा आदिवासी विभागाने जाहीर केलेला आहे. आपण तसंच बघितलं की ज्या 5 ऑगस्टला जो GR काढला, आदिवासी विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये राहतात, तो एक अन्यायकारक GR काढला, काळा GR काढला की जे आदिवासी विद्यार्थी आहे त्यांची वयची अट आहे त्यांनी 30 वर्षापर्यंत ठेवली. परत त्यांनी आदिवासी विद्यार्थी कोणत्याही संघटना किंवा कोणत्याही मोर्चामध्ये सामील नाही होणार किंवा ते कुठेही विरोध नाही करणार, हॉस्टेलचे जे प्रशासन आहे त्याला. असे अनेक घटना होत आहे आदिवासी विद्यार्थ्यांसोबत. दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे, विद्यार्थ्यांवर फूड पॉयझन होतं आहे. तर अशा अनेक समस्यांसाठी आम्ही इथं 3 जे आपले विद्यार्थी आहेत ते हंगर स्ट्राईकला बसलो आहोत. बरोबर. तर दादा तुम्ही कुठून आहात? माझे नाव विवेक गावित आणि मी प्रॉपर सुरगाण्याचा आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका येथील आहे. तर तुम्हालाही हे पाऊल उचलावे लागेल काय? तुम्ही यावर काय बोलू?
जसं की दिल्लीचं हे सर तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आपलं जो पण हा पूर्ण आदिवासी समाज आहे, ह्या आदिवासी समाज हा आपला एकदम तर लाजाळू तसेच शांत समाज आहे. हो. आपण बघतो की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या प्रकारे शोषणच करता येईल असंच म्हणता येईल. कारण की गेल्या 2 वर्षामध्ये 585 विद्यार्थिनींचा, निष्पाप विद्यार्थिनींचा ह्या सरकारने जीव घेतलेला आहे. विषबाधा असो किंवा सर्पदंश असो किंवा फरशीवर पाय घसरून पडणे, छोटे मोठे आजार होऊन त्या आजारावर दुर्लक्ष करून त्यांचे प्राण घेणे, यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर ह्या गोष्टी आमच्या समाजावरच का? आमचा समाज शांत आहे म्हणून की तुम्हाला काही वेगळं आहे? तर त्याच्यामुळे तर आम्हाला जर भविष्यातील जर आमचं येणाऱ्या पिढीला जर सिक्युअर करायचं असेल तर आत्ताच हे पाऊल आम्हाला उचलावं लागेल. जर आम्ही ह्या जर पिढीने जर आत्ताच्या चालूच्या पिढीने जर आम्ही हे पाऊल जर उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा जो आदिवासी आहेत, आम्ही जेवढे आदिवासी आहोत, तर आदिवासी नावाचा हा शब्दच उरणार नाही. कारण की जर दिवसाला एक जर छोट्या निष्पाप बंधू आणि भगिनींचा जर मृत्यू होत असेल तर हे गोष्ट आम्ही सहन करणार नाही. आज जी गोष्ट आपण आश्रमशाळा गडचिरोलीतील आश्रमशाळेत जो गोष्ट घडली की एकाच रात्री आपण एकीकडं मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करत होतो, त्याच रात्री निष्पाप अशा आपल्या भगिनींचा सर्पदंशामध्ये मृत्यू झाला. हा मृत्यूमध्ये रात्रीच्याच वेळेस होताना सर्पदंश झाला तेव्हा तीन भगिनी होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 विद्यार्थिनी आत्तासुद्धा हॉस्पिटलाइज आहेत, प्रकृती गंभीरच आहे. तर ह्या ज्या अशा घटना आहेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. त्याच्यामुळं तर आम्ही हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे की याच्या माध्यमातून तरी सरकारला जाग यावं. आम्ही 18 तारखेला आंदोलन केलं, त्याचप्रकारे 20 तारखेला सुद्धा केलं. पण हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे याला ह्या कुठल्याही गोष्टींना यांना काहीच होत नाही. त्याच्यामुळं आम्ही येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी हे पाऊल उचलत आहे. दीदी, तुमचं काय प्रतिक्रिया यावरती? तुम्ही उपोषण करते आम्ही आहात. प्रॉपर नाशिकचेच आहे. हो. माझं नाव लक्ष्मी पांडुरंग जाधव. हो. तर मी यासाठी बसली की आज माझा समाज कुठेतरी मागे पडतोय, याचाच फायदा सरकारने उचलला आहे. पूर्ण फॅमिली सोडून बसलो आहे आणि जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नसतील करत, आदिवासींच्या मागण्या जर मान्य नसतील करत तर तुमची लायकी नाही आहे. मी एवढंच शब्द बोलते. तर या ठिकाणी आपण उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधला आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आहे, पालकवर्ग, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या उपोषणकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत यांनी अगोदर व्हिडिओमध्ये बोललेच त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत यांचं आंदोलन उपोषण हे चालूच असणार आहे, असं यांचं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसून आलं आहे. तर आमची ही इच्छा आहे, नंदुरबार गोविंद पवार यूट्यूब चॅनलची ही इच्छा आहे की लवकरात लवकर ह्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका न येता एवढी काळजी शासन प्रशासनाने संबंधित विभागाने घ्यावी अशी या ठिकाणी आमची इच्छा आहे. भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये, महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जोहार, जय आदिवासी.